तारेताई ऋषी सर निघायला पडल्यामुळे त्याच मी बोलवतो या. तुम्ही सगळ्यांनी झी मराठीच्या आपल्या पेजवर पाहिलंच असेल की सगळेजण खूप एक्सायटेड आहेत 12 डिसेंबरसाठी. कारण 12 डिसेंबरला आपल्या लाडक्या सुपरस्टार कमळीचा वाढदिवस आहे. मग तिच्यासाठी काय स्पेशल करता येईल हे सगळं आम्ही जरा ठरवी आमची चालू होती. आम्ही प्लॅनिंग करत होतो या सगळ्यासाठी. कारण कमळी आता तिच्या आईपासून किंवा तिच्या फॅमिलीपासून लांब इकडे शिक्षणासाठी आली. मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं. तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला हिलाच एक छान सरप्राईज आपण देऊया. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय. तर तुम्ही सगळेजण सुद्धा 12 डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कमळीचा वाढदिवस. 12 डिसेंबरला माझी सगळ्यात आवडती स्टुडंट कमळीचा बर्थडे आहे. त्यासाठी तिला एक छोटंसं सरप्राईज माझ्याकडनं तारेकडनं मी आणि बंड्याकडनं हे तिला आम्ही दिलेलं आहे. सो आय होप कमी तुला हे सरप्राईज खूप आवडलं असेल. लई आवडलं. आम्ही तिला लई भारी सरप्राईज दिला असं आम्हाला वाटतंय. तुला वाटते ना कमळी? मग तर आम्हाला लई भारी वाटतंय कमळीला हे सरप्राईज देऊन. तर तुम्ही बी 12 डिसेंबरला कमळीला शुभेच्छा द्या आणि कमळी सिरियल नक्की बघा. आज खऱ्या अर्थानं आमची बहीण कमळी म्हणजे कोल्हापूरच्या वाघिणीचा वाढदिवस साजरा झाला असं म्हणायला लागेल. बरोबर ना? खरंय खरंय. कमळीला माझ्याकडून वाढदिवसाच्या लय 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 शुभेच्छा. आई तुळजाभवानी तिच्या पदरात प्रचंड यश देऊ. धन्यवाद. खूपच सुंदर मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळे ही खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे. आणि सगळ्यांना सांगेल की नक्की तुम्ही जर इथे आला नसाल तर प्लीज या. आणि महाराजांचं इतकं देखणं रूप आपल्याला बघायला इथे मिळतंय आणि खूप सुंदर परिसर आहे. एकदम हवेशीर वातावरण आहे सगळीकडे आणि खूप माहिती आहे तिथे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे दिलेली आहे. तर तुम्ही नक्की या. आणि हो, 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे तर तुम्ही नक्की या. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. इंद्रजीवी जंब पर बाणवसु बंब पर रावणस दंब पर रघुकुल राज पौन बारी वाह पर संपुरती नाह पर जो सहज